आझाद मैदानावर जरांगे पाटलांच्या विजयाची गर्जना, आरक्षणाची लढाई जिंकलो, ढोल ताशांचा नाद, जल्लोष आणि सर्वत्र आनंदोत्सव. पण अचानक पोलिसांची कारवाई, 9 FIR आणि तणावग्रस्त रस्ते. जिथे काही वेळांपूर्वी दिवाळी साजरी होत होती तिथं आता कायद्याची सावली दाटली. हा खरंच एक शेवट आहे का, की फक्त नव्या अध्यायाला सुरुवात? 5 दिवसांच्या कष्टानंतर मिळालेला हा विजय मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांसाठी ऐतिहासिक क्षण ठरला. 29 ऑगस्टला सुरू झालेले हे उपोषण सलग 5 दिवस सुरू राहिलं. तब्येतीवर परिणाम होत असतानाही जरांगे ठाम होते. त्यांच्या मागण्या होत्या, मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि हैदराबाद गॅझेटियर्ससह इतर गॅझेटियर्स लागू करण्यात यावेत. अखेर सरकारने होकार दिला आणि जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना सरबत देऊन उपोषण सोडवलं. त्या क्षणी जरांगे भावुक झाले. आज आपली दिवाळी आहे, आपण जिंकलोय असं ते म्हणाले. जमावात जल्लोष झाला, लोकांनी एकमेकांना मिठ्या मारल्या, ढोल ताशांच्या आवाजात आनंदोत्सव सुरू झाला. पण आता या संपूर्ण घटनेला एक ट्विस्ट अजून बाकी आहे. सरकारने होकार तर दिला, पण संपूर्ण मराठा समाजाला थेट आरक्षण दिलेलं नाही. प्रत्येकाने स्वतंत्र अर्ज करावा लागेल अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे ही लढाई पूर्ण संपलेली नाही, तर नवा टप्पा सुरू झालाय असं देखील म्हणता येईल. पण त्या आनंदाच्या क्षणानंतरही काही तासातच परिस्थिती गंभीर बनली. मुंबई पोलिसांनी आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, डोंगरी आणि इतर प्रमुख ठिकाणी आंदोलन करणाऱ्या अज्ञात आंदोलकांवर तातडीने कारवाई सुरू केली. झोन 1 मधील विविध ठिकाणी 3, 2 आणि प्रत्येकी 1 ठिकाणी एकूण 9 FIR दाखल केल्या गेल्या. या गुन्ह्यांमध्ये बेकायदेशीर जमाव, रस्ता अडवणे आणि दमदाटी यासारख्या आरोपांचा समावेश होता. पोलिसांनी स्पष्ट केले की या कारवाई मागचे कारण म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यापारी रस्त्यांवर तातडीने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही पावले उचलली गेली होती. या घटनांमुळे आझाद मैदान आणि इतर ठिकाणी असलेली शांतता अचानक बदलली. आंदोलनकर्ते आणि समर्थक अचानक कायदेशीर दबावाखाली आले. जे काही क्षणांपूर्वी आनंदोत्सव चालला होता ते लगेच तणावात रूपांतरित झाले. पोलिसांनी सांगितले की तपास अजून सुरू आहे आणि आवश्यकतेनुसार इतर गुन्ह्यांनाही दाखल केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत प्रश्न उभा राहतो की या आंदोलनाच्या पुढचा टप्पा कसा असेल? समर्थक शांत राहतील की कायदेशीर संघर्ष अधिक वाढेल? या पातळीवर राज्यातील राजकारण, कायदा आणि नागरिकांचे हित यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. आता प्रश्न असा आहे की मराठा आणि OBC समाजातील संघर्ष इथे शांत होणार का, की पुन्हा आंदोलन पेटणार?